आणि आमच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा आयुष्यातल्या कौटुंबिक चर्चेसाठी आम्ही कधी गप्पा मारत बसतो तेव्हा माझे आई वडील आणि मी आमच्या आयुष्यातले 3-4 महत्त्वाच्या घटना आहेत. त्यातली खिलारी ही अतिशय महत्त्वाची आमच्या आयुष्यातली एक घटना आहे. 2 घटना आहेत ज्याच्याबद्दल माझ्या आईच्या आणि माझ्या मनात नेहमीच अस्वस्थता असते. ती म्हणजे मुंबईत झालेले बॉम्ब ब्लास्ट आणि दुसरी म्हणजे खिल्लारीची घटना. याचं कारण की तेव्हा मी काय राजकारणात नव्हते, एवढा मीडियाही नव्हता, मोबाईलही नव्हता. मी परदेशात राहत होते, माझं लग्न झालं होतं तेव्हा. माझी आई मुंबईला एकटी घरी होती. आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. कुठलाही मोबाईल नाही, बातमी नाही, काही नाही. आणि 2 आठवडे का 3 आठवडे जवळपास ते सातत्याने हा फोन आल्यानंतर, तो फोन माझ्या आईने उचलला होता की खिल्लारीमध्ये अशी घटना झाली आहे. साहेब तसेच उठले आणि 2 आठवड्यासाठी इथे येऊन राहिले. आम्हाला फक्त बातम्या मधून यायच्या की भूकंप परत झाला. अशा बातम्या पुढेही 2 आठवडे येत राहिल्या. पण कोण कसं आहे, कुठे काय, हे 2 आठवडे आम्हाला काहीही माहिती नव्हतं. आणि 2 आठवडे ज्या पद्धतीने यंत्रणेने इथे काम केलं, 30 वर्षापूर्वीचे अनेक त्या काळातले अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, सगळ्याच संघटनांनी राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून ज्या पद्धतीने महाराष्ट्राने एक आदर्श या देशाला देखता, त्या लातूरच्या मातीला मी विनम्रपणे अभिवादन करते. कारण ही खरंच देशाला दाखवलेलं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. आणि आज व्यासपीठावर विलासरावजी देशमुख नाहीत याचं मला सातत्याने दुःख वाटतं. कारण का आमचे कौटुंबिक संबंध तर आहेतच, पण त्या काळामध्ये त्यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून जे काम विलासराव देशमुखांनी केलं हे मला वाटत नाही उभा महाराष्ट्रही कधी विसरेल. आणि त्यानंतरही अनेक वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापनाही झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेत्याला तुम्ही विचारा की काँग्रेस पक्षातला सगळ्यात चांगला मुख्यमंत्री काम करण्यासाठी आम्हाला सहकार्य कुणाचं मिळालं तर सगळ्यात विलासराव देशमुखजींचं नाव सगळे घेतील. कारण आघाडीमध्ये मुख्यमंत्री असणं सोपं नसतं. पण विलासरावजी देशमुखांनी कधीही राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर दिलं नाही. नेहमी एका कुटुंबासारखं प्रेमाने सगळ्यांना वागवलं. महाराष्ट्राच्या विकासामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी वेगळं असं कधीच केलं नाही. सगळ्यांना प्रेम दिलं, मान सन्मान दिला. आणि महाराष्ट्राची जान बान आणि शान ज्याच्यात कदाचित आज कमतरता दिसत असेल सगळ्यांना, पण ती त्या काळात विलासरावजींनी एक मुख्यमंत्री म्हणूनही ठेवली. ही आमच्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. मगाशी अमरचं भाषण मी ऐकत होते. अमरचं भाषण असताना त्यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. आठवणी सांगताना काय कशामधून कुठल्या दुःखातून तुम्ही सगळे गेले असाल, पण मला अभिमान एका गोष्टीचा वाटतो की त्यांनी आरक्षणाची मागणी केली. 93 साली भूकंप झाला. 94 वर्षापासून आरक्षणाची अंमलबजावणी आदरणीय पवारसाहेबांनी केली. मला खंत एकाच गोष्टीची वाटते, आम्हाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने, पण तो चेक असा दिला आहे ज्याच्यावर तारीखच नाही आहे. त्याच्यामुळे महिलांना आरक्षण दिलेलं आहे पण त्याला तारीख नाही आहे. म्हणजे आता 29ला मिळेल, 34ला मिळेल का कधीच मिळणार नाही, आता देवालाच ठाऊक. पण मी तुम्हाला एक शब्द देते, जर 2024मध्ये इंडियाचं राज्य आलं तर पुढच्या इलेक्शनमध्ये पूर्ण ताकदीने ह्या देशातल्या प्रत्येक महिलेचा मान सन्मान होईल आणि तिला 33% करून लवकरात लवकर 50% आरक्षण देण्याचाही प्रयत्न आम्ही करू. आणि अमर, तुम्ही एक मागणी केली आहे की आदरणीय पवारसाहेबांनी आरक्षण दिलं ते अडचणीत एवढ्यासाठीच 2002मध्ये आलं की काही लोकांचं म्हणणं होतं की हे ह्या 2च जिल्ह्यांसाठी आहे, ते पाटणलाही द्यावं, आणि ते विलासरावजींनी केलं आणि ते पुढे टिकलं. तर ह्याच्यातही तुमच्या ज्या काही मागण्या असतील महाराष्ट्र सरकारकडे, आज व्यासपीठावर एक मंत्री उपस्थित आहेत, पण प्रकल्पग्रस्तांसाठी पूर्ण ताकदीने मी स्वतः तुमच्या, आणि आज ओमी आहे, राजेश भैयाही उपस्थित आहेत, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या आरक्षणासाठी जे काही तुम्हाला कदाचित काळाबद्दल लागणारे बदलही असतील ते काळाबरोबर, कारण का शेवटी 30 वर्ष झालेली आहेत, तुमच्या गरजा सगळ्या समाज जसा बदलतो तशा त्यातल्या गरजाही बदलतात.
तर त्या आरक्षणामध्ये काही बदल घडवायचे असतील तर त्याच्यासाठी जी काही मदत तुम्हाला लागेल, लोकप्रतिनिधी म्हणून ओमराजे, राजेशभाई आणि मी पूर्ण ताकदीने महाराष्ट्र सरकारकडे तुमची बाजू मांडू। आज एका अतिशय चांगल्या कार्यक्रमात मला एका गोष्टीचा आनंद वाटतोय की हा कार्यक्रम ह्या सगळ्या टीमनी केलेला आहे, इथे कुठलीही सरकारी यंत्रणा नाही। त्यामुळे एखाद्या ग्रुपनी चांगलं काम करायचं म्हणलं तर काय करू शकतात, म्हणजे सर्वसामान्य मायबाप जनतेमध्ये काय ताकद असते ती आज इथे आल्यावर बघायला मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि नवीन पिढी, सक्षणा असेल, सक्षणाच्या बरोबरचे सगळे सहकारी असतील, यांनी एक अतिशय घरगुती पण सुंदर असा हा कार्यक्रम इथे आयोजित केला, याबद्दल मी त्या सगळ्यांचे मनापासून कौतुक करते। बरीच भाषणं व्हायची आहेत, त्याच्यामुळे मी फार काय माझं लांब भाषण करणार नाही, पण एक गोष्ट लातूरला आल्यावर आवर्जून उपस्थित करीन, कारण का ह्या भागातला महत्त्वाचा प्रश्न आहे की हमी भावाबद्दल सातत्याने, मग कांदा असेल, दूध असेल, गहू असेल, सोयाबीन असेल, याचे सातत्याने त्याच्यात आपल्या सरकारला, म्हणजे ना हे सरकार ना केंद्र सरकार हे न्याय देत नाही पूर्ण ताकदीने। अनेक वेळा मला टेलिव्हिजनवरही ऐकायला मिळतं की आज सरकार दरबारी न्याय मिळत नाही। मी गमतीने अनेक वेळा लोकांना विचारते की या देशाचा शेती मंत्री कोण आहे, फार कमी लोकांना माहिती असतं। मधूनच एखादा म्हणतो शरद पवार, म्हटलं शरद पवार होते, आता नाही आहे बाबा। पण पूर्ण ताकदीने ह्या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी दिल्लीमध्येही आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने राजकारण बाजूला ठेवून पूर्णपणे तुमच्या मागे आहोत, कारण आज शेती ही अडचणीत आलेली आहे। तुम्ही कांद्याचा प्रश्नाचंही पाहिलं असेल, कांद्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोण बोललं असेल तर 4 महिन्यापूर्वी मी बोलले होते। मी केंद्र सरकारला सांगितलं होतं की जगामध्ये कांदा कमी आहे पण महाराष्ट्रात कांदा जास्त आहे, त्याच्यामुळे जातीने त्याचं लक्ष घाला। तसंच सोयाबीनचं आहे, मी येताना बोर्ड पण बघितले भाव जे तुम्हाला मिळाले, त्यामुळे हा भाव मला तरी मान्य नाही आहे। त्याच्यामुळे शेतची आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल तो पूर्ण ताकदीने, तुमच्या भागातली लोकप्रतिनिधी नसली तरी महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून दिल्लीमध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते पूर्ण ताकदीने ओम आणि मी नक्की मांडू, एवढीच तुम्हाला ग्वाही देते। आणि ह्या कृतज्ञता समितीचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण सगळे मीटिंग घेऊ आणि ते मार्गी लावण्यासाठी आम्ही सगळे, राजेश भैया, मी, ओम, सगळे तुमच्याबरोबर कटिबद्ध आहोत, एवढीच ग्वाही देऊन आज एका चांगल्या कार्यक्रमाला इथे आपण आमंत्रित केलं, आमचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आज विलासरावजींची ही आठवण येते। आणि आज कार्यक्रमाला मला वाटतं पद्मसिंह पाटलांचाही उल्लेख आधीच्या भाषणात झाला, त्यांना आमंत्रण दिलं आहे पण मला वाटतं ते आज त्यांना काही येता आलं नाही, तर त्यांनीही केलेल्या कामाची नोंद ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। या सगळ्यांनी जे काम महाराष्ट्राच्या उभारणीत केलं त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते, कौतुक करते आणि आपली रजा घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी। धन्यवाद ताई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।